जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पातळीची कोणतीही निवडणूक असो, विधानसभा असो किंवा नगर परिषद, यामध्ये आमदार मोनिका राजे यांचं सर्वस्व पाहायला मिळालंय। आगामी निवडणुकीत ही भाजपची ताकद अधिक दिसण्याची शक्यता असली तरीही येथे राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचीही गट तयारी असल्याचं दिसतंय। सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे। मागील प्रभाग रचनेप्रमाणे यंदाची ही प्रभाग रचना करण्यात आली आहे। सकाळपासूनच नगर परिषद कार्यालयात हा आराखडा पाहण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विधानसभा निवडणुकीनंतर नेवासे राजकारण बदललाय। माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पराभूत करून शिवसेनेकडून विठ्ठलराव लंगे हे नेवाशाचे आमदार झाले। मात्र गडाखांचा पराभवानंतरही त्यांचा नेवाशातील जनसंपर्क पाहता आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत गडाख लंगे गटात काटेकी टक्कर पाहायला मिळण्याचे संकेत आहेत। शहरात माजी आमदार मुरकुटेंची वोट बँक आहे हे विसरून चालणार नाही। प्रभाग रचनेत मोठे बदल झाल्याने ही निवडणूक इच्छुकांसाठी अग्निपरीक्षा असणार आहे। शिर्डी येथून व्यापाऱ्यांचे 3 कोटीचे दागिने चोरून पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। सुरेश कुमार भूरसिंह राजपुरोहित असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। गुजरात येथील सोन्याचे व्यापारी मे महिन्यात शिर्डीला आले होते। ते व त्यांचा चालक एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते। त्यावेळी चालक सुरेश कुमार राजपुरोहित याने व्यापाऱ्याचे दागिने चोरून नेले। तेव्हापासून तो फरार होता। तो गुजरातमध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने गुजरात येथे शोध घेऊन आरोपीला अटक केला। समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावर गुलेवाडी गावात काँग्रेस समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। तसेच त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात नुकसान केलाय। काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक समाजकंटकांनी केलेला हा हल्ला हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर केलेला हल्ला असून हे मोठं षडयंत्र व सुनियोजित कट आहे। हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी। तसेच समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे महाराजांच्या जीवास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीचं निवेदन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हा नितीन दिनकर व दक्षिण जिल्हा दिलीप भालसिंग यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना सोमवारी दिला। करण दादाभाऊ ठुबे यांनी नीट मध्ये उज्ज्वल यश मिळवून कुटुंब गाव पारनेर पब्लिक स्कूलचं नाव उंचावलं आहे। करणने उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल उद्योजक, मित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। पारनेर तालुक्यातील बाबूड गावातील ठुबे कुटुंब नेहमी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असते। कुटुंबाच्या पावलांवर पाऊल ठेवून डॉक्टर दादाभाऊ ठुबे यांच्या मुलाने करण याने नीट 2025 मध्ये 720 पैकी 515 गुण मिळवून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ येथे MBBS साठी स्थान मिळवून आपल्या कुटुंबाचं बाबुळगावचं तसेच पारनेर पब्लिक स्कूलचं नाव उंचावलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर मधील कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी तापल्या आहेत। संग्राम बापू भंडारे महाराज यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांवर टीका करताना जीभ घसरली। नाथूरामजी गोडसे होण्याची भाषा वापरली। भंडारे महाराज यांच्या भाषेवरून राज्यातील संपूर्ण काँग्रेस
थोरातांसाठी मैदानात उतरलाय। तसेच थोरातांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। संगमनेर मधील एका कीर्तनातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल असं वक्तव्य कीर्तनातून संग्राम बापू भंडारे महाराज यांनी केलं। त्यांच्या वक्तव्यावर आमदार थोरातांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे। मी महात्मा गांधी नाही, पण त्यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आलाय तर विचार आणि तत्वांसाठी आनंदाने बलिदान देण्यास तयार आहे असं भावनिक मत व्यक्त केलंय। जामखेड तालुक्यातील शिऊर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास वेटरने तरुणास लाकडी काठीने मारहाण केली। या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी वेटरला अटक केलाय। ज्योतिराम शामराव काशीद असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी मयताचा भाऊ लक्ष्मण शामराव काशीद यांनी फिर्याद दाखल केली आहे। गोदावरी नदी पात्रात मुंगी शिवारात आढळून आलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय। दुर्गेश मदन तिवारी याला अटक केलाय। गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला 12 ऑगस्ट रोजी अनोळखी प्रेत मिळून आलं होतं। याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। कोपरगाव शहरातील जुन्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1,59,00,000 रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामाचे भूमिपूजन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये मार्केट कमिटी ते मनमाड रस्ता करणे, आडाव वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे, जानकी विश्व ते रिद्धी सिद्धी नगर प्रमुख रस्ता पेविंग ब्लॉक बसवणे, श्री म्हसोबा मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे, गंगा माता मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे, आडाव वस्तीवर पेविंग ब्लॉक बसवणे, संभाजी जाधव घर ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता येथे पेविंग ब्लॉक बसवणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले। नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं। या प्रसंगी मुख्य अधिकारी सुहास जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।